हे आहे पाम ट्री. इनडोअरही चालतं आणि आउटडोअर थोडंसं कमी उन्हामध्ये लागतं, म्हणजे वाढतं छान. पण शक्यतो सकाळच्या इनडायरेक्ट सूर्यप्रकाशामध्ये ठेवलं तर छान झाड वाढतं आणि दिसायलासुद्धा घरात छान वाढतं. तर याची रिपोर्टिंग करायची कशी किंवा मातीत तयार करायची कशी, आता जवळपास याला 2 वर्ष झाली. तर आता रिपोर्ट करायचा आहे. माती दाखवतोय. थोडा साळीचा भुस्सा घेतला आहे. आता छोटा याच्यात तयार करून दाखवतो. मी तसं तयार केलेलं आहे बरंचसं. हा साळीचा भुस्सा आहे. त्याच्यानंतर हे आहे लिंबोळी पेंट किंवा मग लिंबोळीचा चुरा, पानाचा चुरा जर असेल घरी तर ते वापरू शकता. हे आहे शेणखत, चांगलं कुजलेलं शेणखत. एक भाग वाळू घेतली आहे. त्यानंतर थोडंसं कोको चिप घेतलेलं आहे. पाणी कमी जरी असलं ना तरी हे धरून ठेवतं. किंवा जो कोको चिप्स नसेल तर कोळसा असतो आपल्याकडे, कोळसा टाकायचा थोडासा. बारीक वाळू आहे, थोडीशी राख टाकलेली आहे. त्यानंतर साफ पावडर जे असतं फंगस लागू नये म्हणून, साफ पावडर थोडंसं एक चमचाभर आपण टाकून शकतो. हे आहे मिश्रण. इनडोअरला चालतं, कोणत्या इनडोअरला टाकू शकतो आपण. त्यानंतर आता अशी मोठं प्लॅन्ट असल्यामुळे मोठी कुंडी घेतली. असे छिद्र करून घेतलेले आहे त्याला भरपूर. त्याच्यानंतर त्याच्यावर ग्रीन मॅटचा तुकडा टाकला किंवा मग खापराची तुकडीसुद्धा ठेवू शकतो आपण. हा ग्रीन मॅटचा तुकडा टाकला. ह्यानंतर काय करायचं, याच्यात वाळलेला पालापाचोळा जो आहे तो आपण भरून घेऊ. हे पूर्ण पिंपळाचा वाळलेला पालापाचोळा आहे. एक थर टाकायचा, 2 टाकले तरी कुजून त्याचं पुन्हा रिटर्न आपल्याला खतच तयार होतं. तर मी हे जे प्रपोशन केलेलं आहे मातीचं, हे दाखवण्याकरता केले आहे छोट्या याच्यात. तसं मी रेडी करून ठेवलेलंच आहे. आता त्याच्यानंतर याच्यातल्या मुळ्या आपण पाहू कशा झाल्यात, रॉड झाल्यात का ते. मुळ्या पूर्ण गच्च झालेल्या आहेत त्याच्या. ते आपल्याला इथून कट करून घ्यायचं, म्हणजे खालचा भाग जातो निघून. मुळ्यासुद्धा काही प्रमाणात निघून जातात ना. हलकी हलकी थोडीशी माती काढून घ्यायची आपल्याला. कट केल्यावर दाखवतो. हे कट केलेलं आहे. पूर्ण मुळ्याचा जो गुंता झालेला आहे तो निघून गेलेला आहे. त्याच्यातली थोडी हलकी माती वगैरे काढून घ्यायची आहे.